राहुल मागे सब साजिश के तहत हो रहा मेरे साजिश के तहत आरएसएस वर आहे, बजरंग दलावर आहे, बीएचपी वर आहे, सर्व हिंदुत्ववादी संघटना. धर्मांतर हे काहीच नाही, हे खोटं प्रेम प्रकरण येते. नाशिक TCS प्रकरणावरून आरोपीच्या नातेवाईकांनी हिंदुत्ववादी संघटनांवरही असे गंभीर आरोप केलेत. बजरंग दल, RSS आणि विश्व हिंदू परिषदेचे नाव घेत हे साजिश केल्याचे दावे करण्यात आले. आरोपी रज्जाक मेमन सध्या जेलमध्ये आहे, मात्र त्याच्यावर कारवाई सुरू असूनही इतरांना त्रास दिला जातोय असा दावा आरोपीचा काका अय्याज काजींनी केलाय. मुलीच्या घरचे बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांशी भेटले आणि तिथूनच सगळं सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलंय. थेट समाजावरच बोललं जात असतानाही मुस्लिम समाजातून कोणीही पुढे येत नाही, मुस्लिम बिथरलेत असंही अय्याज काजींना वाटतंय. बजरंग दल है, वो लड़की के माँ बाप है, उन्होंने बजरंग दल वालों को बुलाया, उन्होंने उनकी लड़की को मार बजरंग दल वाले आए, फिर वो सब पूरी पिक्चर बनी, फिर पुलिस स्टेशन से तो इन्वेस्टिगेशन में एक को छोड़ दिया गया, फिर उसको 75 की कार्रवाई कर वापिस डाल दिए, सब स्क्रिप्ट बन रही. आरएसएस वर आहे, बजरंग दलावर आहे, बीएचपी वर आहे, सर्व हिंदुत्ववादी संघटना. आज येतो त्यांनी रॅली काढली, वरतून याचं प्रेशर येऊ राहिलं, त्याप्रमाणे काम होऊ राहिलं. 15 दिवस येतं फक्त TCS चालू राहिली. आज इतका गंभीर गुन्हा आहे का तू? आणि हे जे टार्गेट केले गेले ऐकून घ्या. अरे याच्यात खूप राजकीय प्रेशर आहे भाऊ, चालून वरतून सर्व प्रेशर. अरे भाऊ मी गुन्ह्याबद्दल बोलतच नाही, तुम्ही आहे ना शब्दाला आहे ना तो फोडू नका, जो मुद्दा आहे त्याच्यावरच बोला. हे बघा अहो खूप येऊ राहिलं मुस्लिम समाजाच्या लोकांवर आहे ना. आता पूर्ण समाज तुम्ही बघू राहिले, तुम्ही किती दिवसापासून कव्हरेज करू राहिले आणि कोण मुस्लिम समाजाचं येऊ राहिलं पुढं सांगा मला. शंड आहे का सर्वे, पण पुढं तरी घाबरलेले. अय्याज काजी एवढ्यावर थांबलेले नाहीत. नाशिक TCS प्रकरणातील गुन्हा इतका गंभीर आहे का? वरून प्रेशर आहे, धर्मांतराचे आरोप खोटे आहेत, ते प्रेम प्रकरण आहे असं सांगत सगळ्यात मोठा आरोपी अय्याज काजींनी फेटाळून लावलाय. हे तुम्हाला सांगू राहिलो, धर्मांतर हे काहीच नाही, हे खोटं प्रेम प्रकरण येते. कोणी धर्मांतरण हे ते आणि कोणी मटण खाऊ घालायला लावलं काहीच नाहीये. दे तू पासून मी तक्रारदार आहे, दे तू पासून ह्या मॅटर मध्ये येतं मी बघतोय सर्व. गुन्हेगार आहे ना, खाली गेला कमी अगर मॅटर सजा होने मगर जो नहीं है उनको इन्वेस्टिगेशन उनको सामने नहीं करने का कोई मतलब नहीं है. आज पूरे फैमिलीज परेशान. नाशिक TCS प्रकरणात धर्मांतराचे आरोप झाल्यानंतर तपास यंत्रणांना वेगळाच संशय आहे. यामागे देशाच्या शत्रूंचाही हात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात NIAची एंट्री झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास मोठं वास्तव समोर येण्याची शक्यता आहे. याशिवाय आरोपींच्या नातेवाईकांना हिंदुत्ववादी संघटनांकडून काय उत्तर मिळतं याकडेही लक्ष असेल. नाशिकहून प्रवीण ठाकरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.